अनेक जण शेवग्याच्या शेंगांची भाजी खातात. सांबारमध्ये देखील शेवग्याच्या शेंगांचा वापर होतो, पण याचे फायदे फार कमी लोकांना माहीत आहेत. शेवग्याच्या शेंगांमध्ये अनेक पौष्टिक घटकांचा समावेश आहे. यात भरपूर प्रमाणात प्रोटीन, अमिनो ॲसिड, बीटा कॅरोटीन, कॅल्शियम, फायबर, सोडियम यासह अनेक इतर पौष्टिक घटक आढळतात. शेवग्याच्या शेंगांमध्ये पालकापेक्षा 25 पट जास्त लोह आढळते. दुधापेक्षा 17 पट जास्त कॅल्शियम असतं. यासह व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि प्रोटीन्सचं भंडार आढळते. यात अँटीबायोटिक, अँटीऑक्सिडंट, अँटी इन्फ्लामेटरी, अँटी डायबेटिक, अँटीव्हायरल, अँटी एजिंग आणि अँटीफंगल गुणधर्म आढळतात. याचा वापर 300 रोगांवर उपचार करण्यासाठी केला जातो. शेवग्याच्या शेंगा खाण्याचे काही फायदे मी इथे तुम्हाला सांगते. याने केस गळती कमी होते, हिमोग्लोबिनची पातळी सुधारते, ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवते, यकृत आणि मूत्रपिंड डिटॉक्स करते, वजन कमी करण्यास मदत होते, मेटाबॉलिझम सुधारते, साखरेची पातळी नियंत्रित करते. अशा प्रकारे शेवग्याच्या शेंगा खाण्याचे भरपूर फायदे आहेत. तर आता आपण इथे फायदे जाणून घेतले. आता आपण शेवग्याच्या शेंगांची भाजीची रेसिपी बघूया. तर सर्वात प्रथम आपण शेवग्याच्या शेंगांची भाजी बनवण्यासाठी इथे कढई घेतली आहे. त्यात लसणाच्या पाकळ्या मी टाकल्यात. आपण पहिले वाटण भाजून घेणार आहे, तर त्यासाठी मी इथे 2 लसणाच्या पाकळ्या टाकल्यात आणि थोडा आळ्याचा तुकडा, अर्धा इंच आळ्याचा तुकडा, 1 कांदा मी बारीक चिरून टाकलाय. छान. आता आपण हा परतून घेऊया. एक चमचा 1 टेबलस्पून मी तेल टाकून घेतलं आणि छान आता परतून घेऊया. आता यात मी अर्धी वाटी सुकं खोबरं घेतले, ज्याचे पातळ काप करून घेतलेत, ते आता भाजून घेणार आहे आपण. तुमच्याकडे ओलं खोबरं असेल तर 2 टेबलस्पून ओल्या खोबऱ्याचा वापर करा. ओल्या खोबऱ्याने खूप चांगली टेस्ट येते. आता हे आपलं खोबरं छान भाजलं गेलेलं आहे. तर मिक्सरमध्ये आपण याची बारीक पेस्ट करून घेऊया. या शेवगाच्या शेंगा आहेत, यांची मी वरतून सालं काढून घेतलेली आहेत आणि भिजवून ठेवल्यात पाण्यामध्ये. आता आपण या कुकरमध्ये शिटी लावून वाफून घ्यायच्यात. 1 मोठं बटाट मी घेतलं याच्यात, ज्याचे तुकडे करून घेतलेत, हे बघा, आणि ते पण ह्याच्यात टाकलं. सालं मी नाही काढली, तुम्हाला काढायची असेल तर तुम्ही काढू शकता. सालामध्ये पण भरपूर पोषक घटक असतात, तर मग मी सालासकटच टाकले. आणि आता या पाण्यामध्ये आपण मीठ टाकूया आणि कुकरला 2 शिट्ट्या काढून घेऊया. हे मीठ टाकलं मी आणि आता स्टीम करायला, वाफवायला ठेवूया. पातेल्यामध्ये पहिले मी कढीपत्ता टाकून घेतला, कारण कढीपत्त्यामध्ये पाणी असतं तर मग तेल उडतं, म्हणून मी तेलात न टाकता पहिले पातेल्यात टाकून घेतलं. आणि आता मी 2 टेबलस्पून ऑइल टाकून घेणार आहे. जे वाटण केलं आहे त्याच्यामध्ये मी 1 टेबलस्पून चिकन मसाला सुद्धा ॲड केला आहे. आता तेलामध्ये आपण हिंग टाकून घेऊया. 1/2 चमचा आपण हिंग घेतलेला आहे. 1 मोठा कांदा आपण बारीक चिरून घेतला आहे, तो टाकूया आपण. छान गुलाबी रंगावर परतून घेऊया. 1 टोमॅटो कापलेला बारीक चिरून घेतला आहे, तो पण आपण टाकून घेतला आहे. आता छान परतून घेऊया टोमॅटो. आणि हे वाटण जे आपण पेस्ट जी तयार केली होती ती आता टाकून घ्यायची आपल्याला. टोमॅटो परतून झाल्यावरच आपण पेस्ट टाकणार आहे. तर आता आपण ती सुकं खोबऱ्याची जी पेस्ट केली ती टाकली आहे आणि छान परतून घ्यायचे. इथे आपण 1 टेबलस्पून आपण मालवणी मसाला टाकलेला आहे. अजून अर्धा चमचा मी टाकलेला आहे, अर्धा टेबलस्पून, म्हणजे 1.5 टेबलस्पून आपण मसाला टाकलेला आहे. मसाला छान परतून घेऊया. 1/2 चमचा मी इथे हळद वापरले.
हे बघा, दीड टेबलस्पून आपण वापरला आहे. पहिले मी 1 टाकलेला आणि आता अर्धा टाकला आहे. मसाला जास्त तिखट नाही आहे आमचा, तर मी अर्धा टेबलस्पून टाकला तो. आणि आता हळद घेतली मी पाव टेबलस्पून. या शेंगा आपण वाफवून घेतल्या कुकरमध्ये, बटाट वगैरे छान वाफलेलं आहे. आता पाण्यासकटच मी या शेंगा टाकणार आहे त्यात आणि छान परतून घेऊया. भाजी आपली झालेली आहे, कारण शेंगा अगोदरच शिजलेल्या. फक्त मी ह्याच्यात थोडंसं 1-2 उकळ्या काढल्या फक्त रसाला. आणि आता झालेली आहे, मी सर्व केली. त्याच्यावरती टोमॅटो वगैरे कोथिंबीर वगैरे टाकून सर्व करून घेतले. तर तुम्हाला माझी शेवग्याच्या शेंगांची ही भाजी कशी वाटली ते मला नक्की कळवा. आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि पुढच्या रेसिपीपर्यंत बाय.